श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. शत्रू म्हणजे फक्त सीमेवरचा जवान किंवा तलवारीने लढणारा माणूस नसतो. शत्रू म्हणजे तो जो तुमच्या प्रगतीत अडथळा आणतो, जो तुमच्या आत्मविश्वासावर वार करतो आणि जो तुम्हाला मानसिक दृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, ज्याला कोणी शत्रू नाही त्याने आयुष्यात काहीच मोठं केलं नाही असं समजायला हरकत नाही. पण जेव्हा हा शत्रू तुमच्या मर्यादेच्या बाहेर जातो तेव्हा त्याला रोखणं गरजेचं असतं. आज मी तुम्हाला अशा रणनीती सांगणार आहे ज्या शत्रूला 4 मुंड्यात चित करतील. ही लढाई हाताने नाही तर बुद्धीने जिंकायची आहे. मौनाचे ब्रह्मशास्त्र. शत्रूला रोखण्याचा पहिला आणि सर्वात मोठा मार्ग म्हणजे मौन. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यावर टीका करतो किंवा तुम्हाला चिडवतो तेव्हा तो तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतो. त्याला तुमची भीती बघायची असते, पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्याचा गोंधळ उडतो. तुमची शांतता त्याला हे सांगते की तू माझ्यासाठी इतका महत्वाचा नाहीयेस की मी तुला उत्तर देऊन माझा वेळ वाया घालवीन. मौन हे घाबरलेल्या माणसाचं लक्षण नाही, तर ते एका अशा शिकारीचं लक्षण आहे जो योग्य संधीची वाट पाहत आहे. शत्रूला तुमच्या पुढच्या चालीचा अंदाज येऊ देऊ नका. त्याचं डोकं शांत असतं, त्याचा विजय निश्चित असतो. प्रगतीचा अकराळ विक्राळ वेग. सर्वात मोठा बदला म्हणजे तुमचं प्रचंड यश. शत्रू तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न का करतो? कारण तो तुमच्यापेक्षा मागे आहे. जर तुम्ही त्याच्याशी भांडत बसलात तर तुम्ही त्याच्या पातळीवर जाल. त्यापेक्षा तुमची सर्व ऊर्जा तुमच्या कामात झोकून द्या. तुमचं यश इतकं मोठं असावं की शत्रूला तुमचं नाव ऐकल्यावरही भीती वाटली पाहिजे. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा तुमचे शत्रू आपोआप तुमच्या पायाशी असतात. त्यांना हरवण्यासाठी तुम्हाला हात उचलावा लागणार नाही. तुमची ब्रँड व्हॅल्यूच त्यांना संपून टाकेल. माहिती हीच शक्ती. आचार्य चाकण्य म्हणतात की शत्रूला हरवण्यासाठी आधी त्याला ओळखा. शत्रूच्या ताकदीपेक्षा त्याच्या कमकुवत दिव्यावर लक्ष केंद्रित करा. त्याला नक्की कशाची भीती वाटते, त्याचे समर्थक कोण आहेत. जेव्हा तुमच्याकडे शत्रूची पूर्ण माहिती असते तेव्हा तुम्ही त्याचे वार होण्यापूर्वीच ते रोखू शकता. ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला गुप्तहेर नेमण्याची गरज नाही. फक्त तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा. शत्रूच्या अहंकारामध्येच त्याच्या नशाची बीजे दडलेली असतात. ती शोधायला शिका. भावनावर विजय. शत्रूचं पहिलं टार्गेट तुमचं मौन असतं. त्याला माहिती असतं की एकदा का हा माणूस रागवला की याचं डोकं चालणं बंद होईल, आणि त्याचं डोकं चालत नाही तो चुकीचे निर्णय घेतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. जर शत्रूने तुम्हाला शिवी दिली तर हसा. जर त्याने तुमचा अपमान केला तर दुर्लक्ष करा. तुमचा हा थंड स्वभाव त्याला वेड करून सोडेल. जो स्वतःच्या भावनावर नियंत्रण मिळवतो तो जगावर राज्य करू शकतो. शत्रूला तुमच्या मनाची किल्ली देऊ नका. समर्थकांचे कवच. एकटा वाघही कधी कधी संकटात येतो, पण जेव्हा संघ टीम सोबत असते तेव्हा कोणाची हिंमत होत नाही. समाजात तुमचं नेटवर्क इतकं मजबूत करा की शत्रूला तुमच्यावर वार करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल. चांगल्या लोकांशी मैत्री करा, गरजूंना मदत करा आणि विश्वासार्ह माणसं जवळ ठेवा. जेव्हा तुमच्या पाठीशी लोकांची शक्ती उभी असते तेव्हा शत्रू मानसिक दृष्ट्या खचून जातो. त्याला जाणीव करून द्या की तो एका व्यक्तीशी नाही तर एका विचाराशी आणि मोठ्या समूहाशी लढतोय. प्रति आक्रमणाची रणनीती. कधी कधी बचाव करून चालत नाही, तर आक्रमण करावं लागतं. पण हे आक्रमण शारीरिक नसावं. तर शत्रू तुमची प्रतिमा मलिन करत असेल तर अशा गोष्टी करा ज्याने तुमची प्रतिमा अजून उजळेल. जर तो तुमच्या व्यवसायात अडथळे आणत असेल तर अशा ऑफर्स घ्या की लोक त्याच्याकडे न जाता तुमच्याकडे येतील. शत्रूची रणनीती ओळखून ती त्याच्यावरच उलटवा. जसं जुडो कराटेमध्ये प्रतिस्पर्धेचीच ताकद वापरून त्याला पाडलं जातं, तसंच शत्रूचा वार त्याच्यावरच फिरवा. काळ आणि संयम. प्रत्येक फळ पिकवण्यासाठी वेळ लागतो, तसंच शत्रूच्या नाशासाठीही योग्य वेळ लागते. घाईघाईत घेतलेले निर्णय तुम्हाला गोत्यात आणू शकतात. शत्रू जेव्हा यशाच्या नशेत असतो किंवा खूप अहंकारात असतो तेव्हा तो चुका करतो. त्याच्या त्या एका मोठ्या चुकीची वाट पहा. संयम म्हणजे हात जोडून बसणं नाही, तर योग्य शिकारीसाठी दबा धरून बसणं होय. काळ हा सर्वात मोठा न्यायमूर्ती असतो. तुम्ही फक्त तुमची बाजू सत्याची ठेवा. काळ त्या शत्रूला त्याची जागा दाखवून देईल. कायदेशीर आणि तांत्रिक सुरक्षा. आजच्या काळात शत्रू डिजिटल किंवा कायदेशीर मार्गाने त्रास देऊ शकतो. त्यामुळे नेहमी अपडेट राहा. तुमचे सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. जर कोणी
ब्लॅकमेल करत असेल किंवा मानसिक त्रास देत असेल तर पोलीस आणि कायद्याची मदत घेण्यास घाबरू नका. कायद्याचा बडवा जेव्हा बसतो तेव्हा मोठे मोठे शत्रू जमिनीवर येतात. पुरावे गोळा करण्याची सवय लावा. तुमचे कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस किंवा कागदपत्रे हे तुमचे ढाल बनतील. नियमाच्या चौकटीत राहून शत्रूला नामोहरण करणं ही सर्वात स्मार्ट पद्धत आहे. स्वतःचे मूल्य वाढवणे. ज्या झाडाला गोड फळ लागतात त्यालाच लोक दगड मारतात. जर तुम्हाला लोक त्रास देत असतील तर समजा तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, पण तुमचं मूल्य व्हॅल्यू इतकं वाढवा की तुम्हाला स्पर्श करणं कोणालाही परवडणार नाही. स्वतःला इतकं निशांत बनवा की तुमच्या क्षेत्रातील लोक तुमची साथ सोडायला घाबरतील. तुमची अपरिहार्यता हाच तुमचा सर्वात मोठा बचाव आहे. जेव्हा तुम्ही मूल्यवान बनता तेव्हा शत्रूची ताकद आपोआप कमी होते. क्षमा आणि विसरण. आणि शेवटचा मार्ग जो ऐकायला कठीण आहे पण सर्वात प्रभावी आहे, क्षमा. शत्रूला मनातून काढून टाकणं म्हणजे त्याला सगळ्यात मोठी शिक्षा देणं होय. ज्या माणसाला तुम्ही मनातून काढून टाकता त्याचं तुमच्या आयुष्यातील अस्तित्वच संपतं. द्वेष करणं सोडून द्या, कारण द्वेष तुम्हाला आतून जाळतो. तुमचं मन इतकं मोठं ठेवा की छोट्या लोकांसाठी तिथे जागा नसेल. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडा आणि तुम्ही तुमच्या आनंदी आयुष्याकडे वळा. तुमचा आनंद हाच शत्रूचा सर्वात मोठा पराभव आहे. शत्रूच्या अहंकाराला खतपाणी घाला. शत्रूला हरवण्याच्या एका छुपी पद्धत म्हणजे त्याला हे वाटून देणं की तो जिंकतोय. जेव्हा एखादा माणूस स्वतःला खूप शहाणा समजायला लागतो तेव्हा तो गाफील राहतो. त्याच्या अहंकाराला इतकं वाढवा की तो स्वतःचा विनाश करेल. त्याला वाटू द्या की तुम्ही घाबरला आहात. त्याला वाटू द्या की त्याची चाल यशस्वी झाली आहे. जेव्हा तो या भ्रमात असेल तेव्हा तो मोठी चूक करण्याची शक्यता 90% असते. आणि तीच वेळ असते तुमची खरी चाल खेळण्याची. गोंधळलेला शत्रू हा हरलेल्या शत्रूपेक्षा जास्त सोपा असतो. सोशल इंजिनिअरिंगचा वापर करा. आजच्या काळात कोणाशी प्रत्यक्ष भांडण्यापेक्षा प्रतिमा, इमेज महत्वाचे आहे. जर तुमचा शत्रू तुमची बदनामी करत असेल तर तुम्ही त्याच्याशी न भांडता समाजातील अशा लोकांची मदत घ्या ज्याचा शब्द लोक मानतात. तुमचं वर्तन इतकं सभ्य आणि मदतीचं ठेवा की लोकांचीच विचार केला पाहिजे, हा माणूस तर इतकाच चांगला आहे, मग तो समोरचा त्याच्याबद्दल वाईट का बोलतोय. जेव्हा समाज तुमच्या बाजूने उभा राहतो तेव्हा शत्रू आपोआप एकटा पडतो. एकटा पडलेला शत्रू कधीच जास्त काळ टिकू शकत नाही. डोकं चालवा, हात नको. लक्षात ठेवा, युद्ध हे मैदानावर कमी आणि डोक्यात जास्त लढलं जातं. शत्रूने एक चाल खेळली की तुम्ही 2 पावलं पुढचा विचार करा. जर त्याने तुमची आर्थिक कोंडी केली तर उत्पादनाचे नवीन मार्ग शोधा. जर त्याने तुमची माणसं फोडली तर नवीन आणि जास्त विश्वासू माणसं जोडा. शत्रूला हे कळलंच नाही पाहिजे की तुम्ही नक्की काय करताय. तुमचं हसू हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं कोडे बनलं पाहिजे. शत्रू जेव्हा तुमच्यावर वार करतो आणि तुम्ही तरीही शांतपणे तुमचं काम करता तेव्हा त्याचा आत्मविश्वास खचायला सुरुवात होते. संकटात संधी शोधा. शत्रूमुळे आपल्याला काय त्रास झाला यापेक्षा त्याच्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळालं यावर लक्ष द्या. शत्रू हा आपला सर्वात मोठा शिक्षक असतो. तो आपल्याला आपल्या कमतरता दाखवून देतो. जर शत्रूने तुमच्यावर वार केला तर समजा की तुमच्या डिफेन्स मध्ये काहीतरी कमतरता आहे, ती भरून काढा. शत्रूचा प्रत्येक वार तुम्हाला अजून मजबूत बनवण्यासाठी वापरा. तो तुम्हाला पाडायला येईल पण तुम्ही त्या धक्क्याचा वापर करून अजून वेगाने पुढे जा. आभासी शत्रू आणि मानसिक शांती. कधी कधी आपला सर्वात मोठा शत्रू आपल्या बाहेर नसून आपल्या आत असतो, तो म्हणजे भीती. जर तुम्ही मनातून हारलात तर बाहेरील छोटा शत्रूही मोठा वाटायला लागतो. पण जर तुम्ही मनातून ठरवलं की हा मला काहीच करू शकत नाही तर त्याची ताकद अर्धी होते. स्वतःच्या मानसिक आरोग्यावर काम करा. ध्यान करा, वाचन करा. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्हाला शत्रूच्या चाली स्पष्ट दिसायला लागतात. इग्नोरन्स, दुर्लक्ष करण्याची कला. जगातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे अस्तित्व नाकारणे. जर तुम्ही एखाद्याला उत्तर दिलं तर तुम्ही त्याला महत्व देताय, पण जर तुम्ही त्याला बघूनही न बघितल्यासारखं केलं तर तो स्वतःच्या नजरेत लहान होतो. तुमची एनर्जी अशा लोकांवर खर्च करू नका जे तुमच्या यशाच्या वाटेत फक्त एक छोटा खड्डा आहेत. त्यांना ओलांडून पुढे जा. तुमची प्रगती बघून तो जळतो, त्याला अजून जळू द्या. तुमचं आयुष्य इतकं बिझी ठेवा की शत्रूचा विचार करायलाही तुम्हाला वेळ मिळणार नाही. धोरणात्मक माघार. कधी कधी 2 पावलं मागे जाणं म्हणजे हार मानणं नसतं तर मोठी उडी मारण्याची तयारी असते. जर तुम्हाला दिसत असेल की सध्या शत्रूची बाजू वरचढ आहे तर विनाकारण भिडू नका. स्वतःची ताकद वाचवा.
संसाधने गोळा करा आणि योग्य वेळेची वाट पहा. इतिहास साक्ष आहे की गनिमी काव्याने लढलेले लोक नेहमी जिंकले आहेत. सरळ लढाईत ताकद लागते, पण गानिमी काव्यात बुद्धी लागते. निष्कर्षाकडे वाटचाल. अंतिम विजय कोणाचा? शेवटी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्यमेव जयते. जर तुम्ही बरोबर असाल तर तुमची नियत साफ असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कायमचं अडवू शकत नाही. शत्रू येईल आणि जाईल, पण तुमचं कर्तृत्व कायम राहील. तुमचं चरित्र असं घडवा की शत्रूने चोरून तुमचं कौतुक केलं पाहिजे. लढा पण द्वेषाने नाही, जिंका पण कोणाला तुच्छ लेखून नाही. तुमचं आयुष्य ही एक मोठी लढाई आहे आणि तुम्ही त्यातले सर्वात मोठे योद्धे आहात. स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो. हे मार्ग वापरून तुम्ही कोणत्याही शत्रूला न लढता अडवू शकता. लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे, ते कोणासाठी भांडण्यात वाया घालू नका. पण जर कोणी तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर मात्र मागे हटू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या आयुष्यातील अशाच संघर्षाची कथा कमेंट मध्ये सांगा.